आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप यांची युती होणार का या प्रश्नावर राज ठाकरे यांनी स्पष्टपणे भाष्य केलेलं नसलं तरी राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अनेक मुद्द्यांवरून महायुती सरकारवर आपली तोफ डागलेली आहे। महायुती सरकारवर टीका देखील केलेली आहे। राज ठाकरे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की आता सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, जे झालं ते झालं, आता निवडणुका संपल्या, शेंगा पण झाला, सरकार पण स्थापन झालं, होळी पण संपलेली। तुमच्या साक्षीने सांगतो देवेंद्र फडणवीस, तुमच्या हातामध्ये एक चांगलं सुसंस्कृत राज्य आलेलं आहे, याच्याकडे नीट बघा। मराठी माणसाला चांगल्या पद्धतीने पाहणार असाल तर आमचा पाठिंबा निश्चितपणे तुम्हाला राहील आणि प्रत्येक गोष्टीत आमचा पाठिंबा राहील, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मांडलेली आहे। तसंच आता उन्हाळा आहे, त्यामुळे राज्यात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे, शेतकरी आत्महत्येचे प्रश्न अजून सुटलेला नाही, कंपन्या आणि रोजगार राज्यातून निघून जात आहेत, या गोष्टी सुद्धा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मांडलेल्या आहेत। तुम्ही सगळे जातीपातीचा भेद बाजूला सारून एकत्र आलं पाहिजे। तामिळनाडूमध्ये बघा, तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा आणत आहेत, पण तिथल्या लोकांनी स्पष्टपणे नकार दिला, तिथल्या लोकांनी नाही म्हणून सांगितलं, हिंदी स्वीकारणार नाही किंवा येऊ देणार नाही। केरळमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे, आम्ही हिंदी स्वीकारणार नाही। महाराष्ट्रात मात्र आम्ही लोटांगण घालतोय, आम्हाला समजत नाही की आम्ही काय करायचं। मी इतका भांबवलेला मराठी माणूस आजपर्यंत बघितलेला नाही। तसंच राज्याच्या राजकारणात झालेला चिखल आजपर्यंत मी माझ्या कारकिर्दीमध्ये एवढा चिखल आणि गाळ झालेला पाहिलेला नव्हता, असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले आहेत। कोणत्या गोष्टींचं आम्हाला गांभीर्यच उरलेलं नाही, सगळेजण त्या इंस्टाग्रामवर अडकलेले आहेत, कारण डान्स बार बंद झाले आणि जे डान्स बार मध्ये चालायचं तेच आता मोबाईलवर पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपण कशात गुंतून पडलो आहोत याचा विचार एकदा तरुणांनी करणं गरजेचं आहे, असं सुद्धा राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले। तसंच माझं महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांना आणि तरुणींना आव्हान आहे की व्हॉट्सअपवर इतिहास वाचणं बंद करा। इतिहास ज्या वेळेला कुणीतरी जातीतून सांगण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस तुम्ही तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की तो कुठल्या तरी पक्षाला बांधील असेल। तुमची फक्त माथी भडकवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे। तुम्ही एक होऊच नाही, तुम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ नये म्हणून यासाठी हे सगळे प्रयत्न चालू असतात। मुळात विषय वेगळे असतात, मग असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं, तुम्हाला वेगळ्या विषयाकडे नेलं जातं, हे तुमच्या लक्षात येत नाही। आम्ही तिकडं बघतो त्या विषयांकडे आणि बाकीचे इकडं आपापले कामं आटपून घेतात आणि मधल्यामध्ये उद्योगपती यांचा फायदा होतो। गौतम अदानी यांना जमीन दिली जाते, मुंबईचं विमानतळ अदानींना दिलं जातं, नवी मुंबईचं विमानतळ सुद्धा अदानींकडेच आहे, पालघरचं विमानतळ सुद्धा अदानींना दिलं आहे, तिथलं बंद सुद्धा अदानी यांनाच देण्यात येत आहे। अरे तो अदानी हुशार निघाला आणि आम्ही अडाणी निघालो, अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केलेली आहे। कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेत बोलल्या जात नाहीत, ज्या बोलल्या पाहिजेत ते होत नाही। लाडक्या बहिणीचं काय झालं? काही नाही, ती योजना बंद होणार। मी निवडणुकीला सांगत होतो, पण माझं खरं सांगून जनतेला पटलं नाही आणि त्यांनी खोटं सांगितलेलं तुम्हाला पटकन पटलं। महत्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करायचं आणि नको तिकडे राज्याचे विषय भरकवटत न्यायचे। विधानसभेत चर्चा कशावर करायची तर औरंगजेबाच्या कबरीवर, अशी देखील टीका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केलेली आहे। राज ठाकरे यांच्या या सर्व मुद्द्यांवरून मनसे आणि भाजप ही युती होणार की मनसे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार हे आता येत्या आगामी काळात कळेलच। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।